महाराष्ट्रात मान्सून रखडला असला तरी देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून वेगाने पुढे सरकतोय। हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील 8 तासात महाराष्ट्रासह 19 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता मान्सूनच्या पावसाबद्दल आली आहे। पेरणीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अखेर मान्सून पाऊस सक्रिय झालेला आहे। आज 10 जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार, नदी नाले तुडुंब भरणार। तुम्ही इथे पाहू शकता, राज्यातील पेरणीची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आल्या। आता या ठिकाणी अखेर मान्सून पावसाला खरा मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। उलट दिशेने मान्सून पाऊस माघारी फिरलेला होता आणि त्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये पावसाबद्दल भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं की पाऊस आता पडणारच नाही। अशा प्रकारच्या काही बातम्या या ठिकाणी येत होत्या। जून जुलैमध्ये पाऊस पडणारच नाही असे पण या ठिकाणी सांगितलं जात होतं, परंतु अचानक जवळपास 16 जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस सक्रिय झाला असून आज महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस धुमाकूळ घालणार। या 10 जिल्ह्यामध्ये पेरणीसारखी जमिनीमध्ये आता ओली होण्यासारखा पाऊस पडणार, अशा प्रकारचा महत्त्वाचा अंदाज या ठिकाणी आज समोर आलेला आहे। त्यामुळेच शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता आनंदाचं वातावरण या ठिकाणी आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रत्येक शेतकऱ्यांना चिंता लागली होती की पहिली पेरणी या ठिकाणी होणार की नाही, कारण वातावरणाकडे जर बघितलं तर पूर्णपणे दुष्काळ पडल्याची चिन्हे या ठिकाणी स्पष्टपणे वातावरणात जाणवत होती। आता जर वातावरण तुम्हाला गरम वाटत असेल तर काही वेळामध्ये 8 जिल्ह्यात मुसळधार पाऊस मान्सूनचा कोसळणार आहे। आणि लक्षात ठेवा, अखेर हा आता दुष्काळाचा जो काय अंदाज तुम्हाला सांगितला जात होता तर तो या ठिकाणी खोटा ठरल्याचं पाहायला मिळतंय आणि पावसाबद्दलची आनंदाची बातमी या 10 जिल्ह्यांसाठी आज करता आली आहे। आता या तारखेपासून शेतकऱ्यांनो पेरणी तुम्ही उरकून घ्यायचं आहे, तयार राहायचं आहे। आता खरोखर पाऊस येतोय, कोणत्या जिल्ह्यामध्ये येतोय ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। महाराष्ट्रात खरा पाऊस कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे याची अधिकृत सुधारित नवीन अंदाज या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। हा अंदाज ऐकून शेतकऱ्यांना सकाळपासूनच आनंद या ठिकाणी झालेला आहे। आता जरी वातावरणात या ठिकाणी स्वच्छ वातावरण असेल, तुम्हाला ऊन पडलेलं जाणवत असेल तर या ठिकाणी पुढच्या आता 8 तासांमध्ये तुम्हाला मुसळधार ते अतिमुसळधार काळे काळे ढग होऊन पाऊस या 10 जिल्ह्यामध्ये आज पडणार असल्याची मोठी माहिती आता समोर या ठिकाणी आली आहे। कारण तब्बल 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हवामान विभागाने नवीन सुधारित अंदाज या ठिकाणी दिलेला आहे। मुसळधार पावसाची तारीख आता फिक्स झाल्या, अशा 7 तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेत की त्या तारखांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी होणार आहे। पेरणी योग्य जमिनीमध्ये ओलावा होणार आहे। आता कोरडे वारे या ठिकाणी बंद झाले असून मान्सून थेट महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने पुढे सरकू लागला आहे आणि त्यामुळेच आज या 10 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येत्या 8 तासांमध्ये पडणार आहे। वातावरणात ऊन असेल, तुम्हाला या ठिकाणी वातावरण कोरडं वाटत असेल तरी सुद्धा अचानक काळे काळे ढग येऊन या 10 जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी आज पडणार आहे। कालपर्यंत प्रत्येक शेतकरी विचारत होता की नक्की पाऊस आता कधी सुरू होईल। काही जणांनी तर आता आधीच पेरण्या करण्याच्या तयारी केल्या होत्या, त्या पेरण्या या ठिकाणी केल्या असतील तर त्या जगतील का? पावसाची खरी तारीख या ठिकाणी काय सांगण्यात आल्या? आता सगळ्यांना चिंता पडली होती की या ठिकाणी पाऊस कधी होणार। अखेर आता पावसाच्या तारखा स्पष्ट झालेत, त्या तारखांना तुम्ही पेरण्या आता उरकून घ्यायला सांगितलेत। अनेक दिवसापासून बातम्या येत होत्या की 2026 हे वर्ष दुष्काळाचं आहे, एल निनो सक्रिय झालाय, सुपर एल निनो सक्रिय झालाय, 72-1900 पेक्षाही दुष्काळ मोठा येणार असं सांगितलं जात होतं। पण त्यात काही धाडशी शेतकऱ्यांनी पाऊस न पडता धूळ पेरण्या या ठिकाणी केल्या होत्या, पण ते पीक जगेल का नाही याचा विचार राहू द्या। परंतु आता नवीन पेरणी तुम्हाला करावी लागेल, तर नेमकं पेरणी तुम्हाला कधीपर्यंत करायचं आहे, कोणत्या तारखेपासून पेरणी करायचं आहे? कारण उगाचच तुम्ही पेरणीला बिया या ठिकाणी पेरला आणि पाऊस पडला नाही तर अवघड होईल। त्यामुळे लक्षात ठेवा, आज आणि उद्या कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस धुमाकूळ घालणार आहे, त्या 10 जिल्ह्यांची नावे काय आहेत, सर्व काही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता बघायला मिळणार आहे। कारण पाऊस कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे आणि कोणत्या तारखेपासून आम्ही पेरणी करावी हा प्रश्न तुम्हाला सुद्धा या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांना आता पडलेला आहे। पण काल अचानक समुद्रामध्ये एक विचित्र घटना घडल्या, ज्याने मान्सूनचा वेग पूर्णपणे बदललाय
आणि ही माहिती भारतीय हवामान विभागाने आज या ठिकाणी दिल्या। पण काल रात्रीच जगातील 3 देशांनी हवामान संस्थांनी या घटनेवर आता शिक्कामोर्तब केलेलं आहे। भारताच्या हवामान खात्यावर लोकांचा विश्वास नाही आहे, पण जेव्हा अनेक देशांनी एखाद्या गोष्टीचा पुराव्यासहित या ठिकाणी माहिती दिलेली असते तेव्हा सगळ्यांना भरोसा बसतोय। अखेर भरोसा बसलाय, कारण की देशाच्या पंतप्रधानांनी आता मान्सून पाऊस सक्रिय झाल्यानंतर बैठक घेतलीत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील आता बैठक घेतलीत, त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदाने नाचू लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आता बघा, ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही आहे किंवा ज्यांची पेरणीची तयारी सध्या सुरू आहे, काही जण पेरण्या करून बसलेत, पण अशा या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांसाठी आता पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल। कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पुढच्या 8 तासामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे आणि या ठिकाणी कोणाकोणाला आनंदाची बातमी होणार आहे ही सर्व तुम्हाला सांगणार आहे। कारण की एक तारीख जाहीर झाल्या, त्या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस या ठिकाणी होणार आहे आणि आज मात्र या 10 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे ताबडतोब मंत्रिमंडळाची बैठक झाली। स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्या। त्या बैठकीमधून शेतकऱ्यांसाठी अतिमहत्त्वाच्या कोणकोणत्या सूचना या ठिकाणी आता देण्यात आलेत आणि पाऊस या ठिकाणी कोणाकोणाला आता मुसळधार पडणार आहे। पावसाच्या 7 तारखा या ठिकाणी तुम्हाला पुढे सांगण्यात आलेत। त्या 7 तारखांना जर पेरण्या केल्या तरच तुमचं पीक या ठिकाणी अति जोमानं वाढेल, अन्यथा वाचणार नाही। कारण कधी पण पेरण्या केल्यानं पाऊस जर झाला नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं। मग या ठिकाणी कोणकोणत्या त्या ठिकाणी तारखा देण्यात आलेत, सूचना तुम्हाला कोणकोणत्या या ठिकाणी आता देण्यात आल्या आहेत, लक्षात ठेवा। शेतकऱ्यांनो चिंता करू नका, पेरण्या जबरदस्त यावर्षी होतील, अजिबात चिंता करू नका। या 7 तारखा लक्षात ठेवा, आज सांगण्यात आलंय जूनच्या तारखेपासून या पाऊस सुरू होईल। मग कोणत्या तारखेपासून पाऊस सुरू होईल? आज आणि उद्या पुढच्या 8 तासात आता कोणत्या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यामध्ये आता नदी नाले तुडुंब भरतील हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। जून आणि जुलै या ठिकाणी आणि ऑगस्ट त्या ठिकाणी जबरदस्त पाऊस पडेल असं सांगितलंय। लोकांनी काय झालं, त्यांच्या भरोसावर आधी या ठिकाणी विश्वास ठेवला नव्हता। खरं तर 8 दिवसापूर्वी प्रसिद्ध अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं होतं, शेतकऱ्यांनो चिंता करू नका, दुष्काळ यावर्षी काय पडणार नाही, कारण असं वातावरण तयार झाले त्यामुळे दुष्काळ पडेल असं शेतकऱ्यांना वाटते, परंतु तसं अजिबात नाही आहे। जबरदस्त पाऊस यावर्षी सुद्धा पडणार आहे त्यांनी सांगितलंय। पण म्हणतात ना, जिथे पिकतं तिथं विकत नसतं। अगदी पंजाब डकांच्या बाबतीत तसंच झालं, लोकांनी भरोसा ठेवला नाही। पण जेव्हा अमेरिकेचा आता हवामान विभागाचा, जपानचा विभागाचा आणि आणखी 2 वेगवेगळ्या देशांचा हवामान विभागाने जेव्हा सॅटेलाइटद्वारे फोटो पंतप्रधानांना पाठवला तेव्हा सगळ्या भारताचा भरोसा बसलाय। परिस्थिती आता इतकी अनुकूल झाल्या की आता 7 तारखेला अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी होण्याचा रेड अलर्ट या ठिकाणी आता देण्यात आलाय आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय अनुकूल आणि आनंदाची बातमी आहे, कारण ती पेरणीची वाट बघत होते, अखेर ती पेरणी आता होणार आहे। मग आता ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही किंवा ज्यांनी पेरणीची सुरुवात या ठिकाणी केल्या त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल। आज पुढच्या 8 तासात कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, 10 जिल्ह्यांची यादी तुम्हाला लगेच सांगणार आहे। तसेच तारखा कोणत्या सांगण्यात आलेत, ज्या तारखा या ठिकाणी पूर्वीच्या ज्या तारखा होत्या तर त्या मान्सूनच्या पूर्णपणे बदलून आल्या आहेत। मग त्या बदललेल्या तारखा या ठिकाणी काय आहेत, खरा पावसाळा कधीपासून सुरू होणार आहे, खरी पेरणी या ठिकाणी कधीपासून सुरू होणार आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मान्सून यावेळेस उलट्या पत्तीने या ठिकाणी येऊ लागला आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सगळ्यात आधी पाऊस होणार आहे ते जिल्हे आता पूर्ण त्या ठिकाणी मागच्या वेळीपेक्षा बदललेत। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के पाऊस पडणार, नवीन टक्केवारी देखील आता जाहीर करण्यात आल्या। शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी एक महत्त्वाची आता सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या, त्या सूचनानुसारच तुम्ही या ठिकाणी पेरणीच्या तयारीला लागायचं आहे। आतापर्यंत जे अंदाज तुम्ही पाहिलेत, ज्या बातम्या पाहिलेत त्या 100% उलट फिरलेत, त्या विसरून जा, कारण की जुन्या बातम्या खोट्या ठरलेत। नवीन अंदाज, नवीन तारीख या ठिकाणी जाहीर झाल्या। आता या नवीन अंदाजानुसार मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्या, त्या बैठकीतून नवीन मान्सूनचा अंदाज महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यांसाठी एक नवीन वेळापत्रक या ठिकाणी आता जाहीर करण्यात आले। ते वेळापत्रक पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण या वेळापत्रकात अशा तारखा सांगण्यात आलेत ज्या तारखांना महाराष्ट्रामध्ये धोकादायक अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, अतिमुसळधार पावसाचा स्फोट होणार आहे। मग या ठिकाणी काय नवीन अंदाज जाहीर करण्यात आलाय, नवीन अंदाज कोणत्या जिल्ह्यात आणि कधी कशा स्वरूपाचा पेरणी योग्य पाऊस पडणार आहे, पावसाळ्याची खरी तारीख या ठिकाणी काय आहे, शेतकऱ्यांसाठी काय सूचना दिलेत
कधीपासून पेरणी होणार आहे? चला तर मग आता पाहूया संपूर्ण रिपोर्ट। महाराष्ट्राला दिलासा देणारी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आल्या। शेतकरी पावसाकडे आबाळाकडे डोळे वाट लावून त्या ठिकाणी बघत होते। पाऊस काही येत नव्हता। पाऊस कधी सुरू होईल असे प्रश्न या ठिकाणी विचारले जात होते। पण अचानक अरबी समुद्रात एक अशी घडामोड घडल्या ज्याचा फोटो पुराव्यासहित अमेरिके आणि जपानने पंतप्रधानांना पाठवलाय। तिथूनच आता संपूर्ण आपल्या देशामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालंय। मग आता ही पावसाची लाट कधीपासून सुरू होणार आहे? अमेरिका जपानने नेमकं काय पुरावा दिलाय? आता सगळा या ठिकाणी खेळ बदलणार आहे याचीच आपण माहिती या ठिकाणी पाहतोय। सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट लक्षात ठेवा, या माहितीला कोणी सुद्धा खोटं म्हणू शकत नाही, कारण की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी याच्या बैठक सुद्धा घेतलेत आणि आनंदाची बातमी या ठिकाणी दिल्या। मग आता त्याच्यातून वेळापत्रक जाहीर करण्यात आले। त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी 100% पहिल्या पिकाची पेरणी होणार आहे। 10 जिल्ह्यामध्ये आज पुढच्या 8 तासामध्ये या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कुठे कुठे पडणार आहे याची माहिती तुम्हाला लगेच सांगणार आहे। लक्षात ठेवा, कालपर्यंत वातावरण पूर्ण वेगळं होतं, परंतु आज वातावरण पूर्ण बदलले, कारण हवामान अभ्यासक तज्ज्ञ असे म्हणत होते की आजपर्यंत दुष्काळ पडेल असे या ठिकाणी सांगत होते। आता सगळ्यांचे अंदाज खोटे ठरलेत। फक्त शेतकऱ्यांची जी काही आता चिंता आहे ती मिटल्या। ही काळजी या ठिकाणी तुम्ही घ्यायची आहे। 100% यावेळीची पेरणी या ठिकाणी चांगलीच होणार आहे, किंवा त्यांचं नुकसान तुमचं सांगितलं पहिलं जात होतं तर ते अजिबात होणार नाही। शेतकरी संभ्रमात पहिला होते की पेरणीची तयारी करून लोक अनेक जण बसले होते। काही लोकांनी तर पावसाच्या आधीच पेरणी करून थांबले होते। पण काल रात्री अमेरिका जपानमधून एक अपडेट आली ज्याने महाराष्ट्राच्या पावसाचे चित्र पूर्णपणे बदलल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळालं। मग काय आहे ते नवीन अपडेट? कोणत्या जिल्ह्याला जास्त फायदा होणार आहे? कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे? कोणते जिल्हे पावसाच्या धोकादायक क्षेत्रात आहेत? तारीख त्या ठिकाणी काय सांगण्यात आल्या? ज्या तारखांना पावसाचा स्फोट होणार आहे? काय नवीन आता मान्सूनचं वेळापत्रक या ठिकाणी आलं आहे? चला तर मग जाणून घेऊया ही महत्त्वाची माहिती। खरं तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनचा जोर पावसाचा या ठिकाणी आता प्रत्येक वर्षी वाढलेला असतो, यावर्षी सुद्धा वाढलेला होता। पण यावर्षी परिस्थिती या ठिकाणी उलटी आहे। केरळमध्ये दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात दिशेने आला, पण याचा वेग अचानक या ठिकाणी आता मंदावलेला पाहायला मिळालं। हवामान तज्ज्ञांच्या मते याला 2 कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे एल निनोचा प्रभाव, आणि दुसरं कारण म्हणजे अरबी समुद्रात तयार झालेली प्रतिकूल परिस्थिती। आता हे कालपर्यंत होतं, पण आज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। खरं तर कालपर्यंत सांगितलं जात होतं की दोन्ही गोष्टींमुळे ढग या ठिकाणी पुढे सरकत नाहीत, म्हणजे एल निनोचा प्रभाव आणि अरबी समुद्रामध्ये तयार झालेले एक वेगळे वातावरण, यामुळे आता जे ढग आहेत पुढे सरकत नाहीत आणि त्यामुळे पाऊस या ठिकाणी पडलेला नाही। मग एल निनो सक्रिय झाल्यामुळे पावसाचं वातावरण जे होतं जागेवरच या ठिकाणी थांबलं होतं। अचानक अरबी समुद्रामध्ये अचानक ती गोष्ट घडली आणि ज्यामुळे या ठिकाणी दिलासादायक अंदाज या ठिकाणी पावसाबद्दलचा शेतकऱ्यांना या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून दुष्काळ पडेल असं सांगितलं जात होतं। जांभळाच्या झाडांचाही संकेत दिला जात होता, पण आता सगळं खोटं ठरलंय। आधी हवामान विभागाने 15 जून तारीख सांगितली होती। 15 जून होऊन गेली पण पाऊस काय आला नाही। त्यानंतर 20 जूनचा अंदाज सांगितला, आता तो पण आला नाही। त्यानंतर आता 25 जूनचा अंदाज या ठिकाणी सांगितला आहे, पण सध्याची अशी परिस्थिती सांगितली जाते की पाऊस वेगळ्याच तारखेला येणार आहे, कारण की इंडियन ओशन डायपोल नावाची एक प्रणाली सक्रिय झाल्या बघा। आणि ही जी प्रणाली आहे ज्यामुळे एल निनोचा खात्मा या ठिकाणी करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा अंदाज पंजाब डक यांनी सुद्धा दिलाय। ते म्हणाले येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये हळूहळू या ठिकाणी परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता हळूहळू परिस्थिती बदलत जाणार, आणि जो बदल आहे तर तो सगळ्यात आधी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये पेरणी योग्य पाऊस पडेल असं सांगण्यात आलंय। आता साधारणपणे त्यांनी सांगितले की 25 तारखेपासून हळूहळू पावसाचं वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल। त्यानंतर पेरण्यांची जिथं जिथं या ठिकाणी पाऊस पडेल तिथं पेरण्या होऊ शकतात, ओली होऊ शकतात। दुसरा टप्पा ज्या जिल्ह्यामध्ये 25 ते 30 जून दरम्यान पाऊस पडणार नाही आहे, तिथे 7 ते 14 जुलै दरम्यान पाऊस या ठिकाणी प्रचंड वाढ होणार आहे, ज्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊन जातील। आता त्यातल्या त्यात सरकारने सूचना दिल्या की जोपर्यंत शेतामध्ये 100 मिलीमीटर पर्यंत तुमच्या पेरणी योग्य ओली होत नाहीत, म्हणजे जमिनीमध्ये तुम्ही खड्डा खोलून 100 मीटर पर्यंत ओली या ठिकाणी माती त्या ठिकाणी झाल्या का हे बघायचं आहे, आणि झाल्याशिवाय तोपर्यंत पेरणी टाकण्याचा डाव तुम्ही धाडस करू नका। त्याच्यामध्ये सांगितलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग
या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी यावर्षी जास्त पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या, त्यामुळे पेरणी योग्य पाऊस लवकरच पडेल. लक्षात ठेवा, तारीख 25 जून ते 30 जून या दरम्यान पाऊस या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचं या ठिकाणी सांगण्यात आले ते म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 1 जुलै ते 14 जुलै पुढच्या टप्प्यातील या ठिकाणी आता जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही एक आनंदाची बातमी सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.